आज निरेमध्ये PMPL व्यवस्थापन पुन्हा एकदा चालू झालेलं आहे। पूर्वी हे व्यवस्थापन बंद पडलेलं होतं काही तांत्रिक अडचणीमुळे, परंतु एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला असं नेहमी वाटतं की लोकांसाठी चालवले राज्यामध्ये जो प्रतिनिधी आपण निवडून देतो तो फक्त जनतेच्या विकासासाठी दिलेला असतो, कारण आपण सगळे जाऊन तिथं काम करू शकत नाही। म्हणून आपल्यातला एक प्रतिनिधी आपण निवडून देतो आणि तो प्रतिनिधी जर चांगल्या पद्धतीचं काम करत असेल तर आम्ही मतदार राजा म्हणून आमच्या सेवकाचं कौतुक करणं गरजेचं आहे। आणि गाव पातळीवर जर पाहायचं म्हटलं तर अनिल अण्णांनी PMPL बससाठी जे धोरण राबवलं आणि त्याला तोरण बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर राज्याचे आपले पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या शिफारशीमुळं आणि तसंच महायुतीच्या एकीमुळं हे बळ आलं आणि ह्या गावाला एक विकासात्मक धोरणासाठी पुन्हा PMPL बस आपली चालू झाली। ह्या PMPL बसमुळे आमच्या खिशातील महिन्याला आम्ही जर 10 हेलपाटे पुण्याला जाणे येणं केलं तर कमीत कमी आमचे 1000-2000 रुपये वाचणार आहे। हा खऱ्या अर्थाने आमच्या खिशाला लागणारी कातर कुठंतरी आता कमी होणार आहे। हे नागरिकांच्यात खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण सर्वसाधारण माणसाला 1000 रुपये देखील महत्त्वाचे असतात आणि ते आज 1000 रुपये आमचे महिन्याला वाचणार, वर्षाला 12,000 वाचणार आणि हाच खऱ्या अर्थाने आमचा विकास केला। आणि त्या विकासात्मक दृष्टीला कोणत्याही गटाचा असो, उद्या सुप्रियाताई सुळे असतील, संजय जगताप असतील, उद्या जर स्पर्धात्मक चांगलं काम केलं त्यांचंही आम्ही कौतुक करू आणि करणारच। म्हणजे आमचं मतदार राजा म्हणून नेहमीच त्या विकासाला मत राहिलेलं आहे आणि त्या विकासात्मक धोरणाला नेहमी पाठिंबा देणार। आणि आमच्या गावचे अनिल अण्णा आणि प्रमोदजी काकडे हे नेहमीच धोरण आणि तोरण ठरलेले आहेत। नीरा गावामध्ये गेली 1.5 वर्षापूर्वी PMPLची जी बस सेवा चालू होती, कालांतराने ते खंडित झाली आणि त्यानंतर मी आणि स्वतः प्रमोद काकडे अजितदादांच्याकडं 2-3 वेळा भेटीला गेलो, परंतु मधल्या काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळं थोडासा विलंब झाला। परंतु त्यावेळेससुद्धा दादांना आम्ही सांगितलं होतं की निरेची बस सेवा पूर्वीची चालू होती ती पूर्ववत करायसाठी तुम्ही PMPLच्या अधिकाऱ्यांशी थोडंसं बोला। त्यानंतर दादांनी अजितदादा पवार यांनी PMPLचे अध्यक्ष डॉक्टर संजयजी कोलते यांना फोनवरून सांगितलं की पूर्वी ज्या बस सेवा नीरा असेल, वीर असेल, मोरगाव असेल, ज्या गाड्या चालू होत्या त्या तुम्ही चालू कराव्यात। परंतु मधल्या काळामध्ये STचा ज्यावेळेस संप होता त्यावेळेस खरं तर आमच्या नीरा व नीरा परिसरातील लोकांना ही PMPL जी चालू झाली अतिशय लोकांना त्याची सेवा उत्कृष्ट मिळली आणि PMPLला सुद्धा एक चांगला तिथं त्या ठिकाणी इन्कम झाला। आपला हा जो रूट आहे नीरा सासवड, नीरा हडपसर, आम्ही ज्यावेळेस त्या PMPLच्या अधिकाऱ्यांच्याकडे गेल्यानंतर विचारलं की कारण एवढं लोकांना गरज आहे हे त्यातूनच सिद्ध होतं, कारण निरेपासून जाणारी पुन्हा हे विद्येचं माहेरघर आहे। मग जाणारी मुलं असतील, शिक्षणासाठी मुले असतील आणि जेजुरी MIDCमध्ये या निरेतून भरपूर लोक म्हणजे महिला वर्ग असेल, रोजगार कामासाठी त्या ठिकाणी 200-300 महिला रोज निरेतून जातात आणि त्यांनाही या बस सेवेची चांगली सोय झाली। खरं तर महायुतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस जे असतील, मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, सर्वांच्याच प्रयत्नातून खरं तर ही बस सेवा सुरू झालेली आहे। आत्ताचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादांनी आत्ताच्या ह्या जी सुरू झाली त्यासाठी खरं तर आम्ही गावकऱ्यांच्या वतीने पाठपुरावा केला आणि ही खरं तर कालच्यापासून म्हणजे कालच आम्हाला परवा फोन आला की बाबा 23 तारखेपासून आपल्या निरेला सुरू होत आहे। खरंच आमच्या निरेकरांच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, कारण या परिसरामध्ये लोणंद, खंडाळा म्हणजे सातारा जिल्ह्यातली काय गावं, इकडं सोमेश्वर कारखाना असेल, इथं ज्युबिलंट कंपनी आहे, खरोखरच म्हणजे इथून पुण्यासारख्या हडपसर जाण्यासाठी या बस सेवेचा निश्चित चांगला उपयोग होणार आहे। त्याचबरोबर पाठीमागच्या काळामध्ये मराठा महासंघाच्या वतीने 500 ज्येष्ठ नागरिकांना पास काढून देण्याची व्यवस्था केली होती आणि आजसुद्धा ज्येष्ठ नागरिकांना जर पास लागले तर इथून पुढची बी जबाबदारी त्या मराठी रोकटोक चॅनलच्या माध्यमातून सुभाष जेदे यांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर
हा जो 120 रुपयाचा पास आहे तो दिवसभर ह्या पुण्यात जेवढ्या बस म्हणजे जातात म्हणजे निरेपासून ते लोणावळ्यापर्यंत 24 तासाचा पास हा 120 रुपयाचा आहे. म्हणजे दिवसभर तुम्ही प्रवास करून परत संध्याकाळी या ठिकाणी येऊ शकता. म्हणजे एवढी परवडणारी ही PMPLची बस सेवा आहे. अल्प दरात म्हणजे STच्या दरामध्ये आणि यांच्या बराच फरक आहे. त्याचबरोबर AC सुविधा आहे, CNGच्या आहेत आणि नवीनच परत इलेक्ट्रॉनिक गाड्यासुद्धा आपल्याला येणार आहेत. आत्ता सध्या हडपसर ते नीरा आणि सासवड ते नीरा या दरम्याने जवळजवळ 15 ते 20 खेपा ये जा करणार आहेत. आणि भविष्यात जे टाईम टेबल आहे जेणेकरून शाळेसाठी जाणारी मुलं असतील किंवा कामगार वर्ग असेल ज्या पद्धतीनं त्यांना वेळ जेजुरी असेल, सासवड असेल, हडपसर त्या पद्धतीने टायमिंगची व्यवस्था आपण मागं पुढं बदल करू शकतो. पण ते सर्वांच्या विनंतीला हे करून आपण PLचे अध्यक्ष व्यवस्थापक डॉक्टर कोलते यांना तसं बोलणं केलं होतं आम्ही किंवा जर तसं सकाळची गाडी जर टायमिंग थोडंसं चेंज केलं तर लोकांना उपयोगी पडणार आहे. त्यामुळं ते म्हणले तुम्ही सुरुवात करा, सुरुवातीनंतर थोडंसं ॲडजस्ट आपण टाईम टेबल करू. तर मी निरेकरांच्या वतीने अजितदादा पवार किंवा सर्व महायुतीचे जे पदाधिकारी आहेत सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपल्या या PMPLचे अध्यक्ष डॉक्टर संजय कोलते यांचंही आभार मानतो की ही बस सेवा पूर्ववत केली आपण. त्याबद्दल आपलं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो. दिनांक 23/6/2024 रोजी हडपसर नीरा हा रूट सुरू केलेला आहे. डॉक्टर संजय कोलते यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता आणि त्याचं फलित म्हणून मागच्या शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी तात्काळ आदेश दिले की हडपसर नीरा आणि हडपसर वीर हे 2 बंद असलेले बसमार्ग सुरू करावेत. मागच्या आठवड्यापासूनच निरेकरांसाठी आनंदाची बातमी होती आणि आज तो क्षण आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये हडपसर नीरा ह्या बसचं उद्घाटन होतं आहे. आज हडपसर वीर हा रूट चालू होत नाही. हडपसर वीर रूटला बसेसची कमी असल्यामुळं पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणतः हा बस रूट सुरू होईल. तसं काल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं. मी आमच्या नेत्यांना धन्यवाद देतो की त्यांनी पुरंदरकरांसाठी पहिलं गिफ्ट असं दिलं की लोकसभेमध्ये बारामती लोकसभेमध्ये आमच्या पक्षाला यश आलं नाही पण विकासाचा वादा अजितदादा हे वाक्य जे बोललं जातं ते काही खोटं नाही. इथून पुढं येणाऱ्या काळामध्ये केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम बारामती लोकसभा मतदारसंघात आदरणीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून होईल अशी मी ग्वाही देतो. ह्याचं सर्व श्रेय निरेकर ग्रामस्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले त्या सर्वांची मी आभारी आहे. कारण का गेले 1.5-2 वर्षापासून प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत होता की बस चालू व्हावी. विषय होता PMRDच्या हद्दीच्या बाहेरमध्ये बस रूट असल्यामुळं हे सदर बस रूट चालू होत नव्हते. तर दादांच्या आदेशामुळे हडपसर नीर आणि हडपसर वीर हे दोन्ही बस रूट चालू होतात. दिवसाला 22 फेऱ्या ह्या नीरा ते हडपसर मार्गावर आहेत. तर ह्या मार्गावर फेऱ्या करताना दिवसाचा पास 120 रुपये आहे आणि महिन्याचा चाकरमान्यांचा पास हा 1,500 रुपये आहे असं PMPL प्रशासनाकडून सांगण्यात आले. सुरुवातीच्या काळात आपल्याला 3 बसेस दिलेल्या आहेत. अपुरी बस संख्या असल्यामुळं साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये PMPLला नव्याने बस वाढ झाली की ह्या रूटला बसेस वाढतील असंही आश्वासन डॉक्टर संजयजी कोलते साहेब यांनी दिलेलं आहे. आपल्या भागातील PMPLचे कर्मचारी भामे असतील, खोडके असतील किंवा बरेचसे आपल्या भागातील जे कर्मचारी होते त्यांचीही मागणी होती की साहेब आम्ही PMPLला काम करतो पण आमच्या भागामध्ये वडगाव असेल, सोमेश्वर असेल, आटपाटामधले कर्मचारी आहेत, सासवडमधले आहे, जेजुरीतले आहेत की आम्हाला ह्या मार्गावर जी बससेवा सुरू झाली होती त्या आमच्या गावामध्ये आम्हाला येण्यासाठी बसेसच नाही आहेत. तर तीही सोय झालेली आहे. ह्या बसचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढं मी सर्वांना विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये 60 मिनिटाची जी बसेची वारंवारता आहे ती कशी 15 ते 30 मिनिटावर येईल यासाठी प्रत्येक निरेकरांनी आपापल्या परीने जास्तीत जास्त प्रवास हा PMPLने करावा हे मी आवाहन करतो. धन्यवाद. PMPL बस सेवा चालू होत आहे आणि ही बस सेवा चालू होत असताना मी प्रथमतः सर्व प्रवासी आणि सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी ही बस सेवा चालू करण्यासाठी विशेष करून निरेतले ग्रामस्थ या ठिकाणी महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि
मी 2-3 वेळा या ठिकाणी अनिल अण्णा असतील किंवा प्रमोदराव काकडे असतील, हे कुठल्याही कामानिमित्त जरी दादांच्याकडे गेले तरी नेहमी PMPLचं पत्र त्यांच्याबरोबर असायचं आणि त्यांनीसुद्धा या ठिकाणी विशेष प्रयत्न करून या ठिकाणी ही बससेवा चालू झाली. या ठिकाणी ही बससेवा चालू होत असताना निरा आणि परिसरातील सर्वच ग्रामस्थांना या ठिकाणी त्याचा उपयोग होणार आहे. विशेष करून MIDCमध्ये जाणारे कामगार आणि पुण्याला जाणारे, रोजच्या रोज जाणारे सर्व कर्मचारी यांना या ठिकाणी विशेष त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी निरेच्या वैभवात अजून एक भर पडलेली आहे आणि हे सर्व होत असताना या ठिकाणी आपल्या पालकमंत्र्यांनी विशेष या ठिकाणी लक्ष घालून हे बससेवा या ठिकाणी चालू केली आणि त्या कामामध्ये म्हणजे महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. PMPLचे व्यवस्थापकीय अध्यक्ष कोलते साहेब यांना धन्यवाद देतो. आज 23 जून 2024 आज या ठिकाणी PMPLचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. ग्रामस्थांची, प्रवाशांची वाढती गैरसोय पाहून आपले ग्रामपंचायतचे सदस्य अनिल अण्णा चव्हाण आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद काकडे या दोघांनी अजितदादांकडे या PMPLचा मागणीचा पाठपुरावा केला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, सुनेत्रा वहिनी, त्याचबरोबर सर्व महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ही बससेवा आपल्याला उपलब्ध होत आहे. तेव्हा या बससेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी मी अनिल अण्णा, त्याचबरोबर प्रमोद काकडे, आदरणीय दादा, सुनेत्रा वहिनी आणि सर्व महायुतीला मी धन्यवाद देते. आज निरा शिवतक्रार या गावी PMPL चालू होत आहे. सर्वप्रथम मी निराकरांचे अभिनंदन करतो आणि ज्यांनी ही PMPL चालू करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांचे मनापासून आभार मानतो की खरोखरच सर्वसामान्यांना न्याय देणारी ही PMPL आहे आणि ही PMPL गोरगरिबांना, निरा ही एक वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये सर्वसामान्य लोक बरेच राहतात आणि या निरेमधून सर्वसाधारणपणे पुण्यापर्यंत अपडाऊन करणारे बरेच सर्वसामान्य लोक आहेत. तर सुरुवातीच्या 1.5 वर्षापूर्वीसुद्धा आपली PMPL चालू झाली, परंतु काही कारणास्तव ही PMPL बंद पडली. खरोखरच हा तसा निरेकरांच्या दृष्टिकोनातून खेदजनक विषय होता. परंतु मी विशेषतः प्रमोदजी काकडे आणि अनिल अण्णा चव्हाण यांचं विशेषतः आभार मानतो, कारण विकासामध्ये आम्हाला कुठंही राजकारण करायचं नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे खरोखर त्यांनी या दोघांनीसुद्धा ही PMPL चालू केली. त्याचप्रमाणे आमचे पुरंदर तालुक्याचे आमदार माननीय संजयजी जगताप यांनीसुद्धा हा प्रश्न पाठीमागं विधानसभेमध्ये मांडला होता की हडपसर ते निरापर्यंत झालेली PMPL ही शासनानं पुन्हा चालू करावी आणि खरोखरच आज आम्हाला आनंद होत आहे की सर्वसामान्य मदत करणारी ही PMPL सेवा पुन्हा चालू झाली. त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आज आपल्या निरा परिसरामध्ये अतिशय एक आनंदाचा क्षण आहे. तर यापूर्वी चालू झालेली PMPLची सेवा म्हणजे कोरोना काळामध्ये चालू झाली होती, तर ती सेवा काही तांत्रिक कारणांमुळे खंडित झाली आणि या ठिकाणच्या नागरिकांना अनेक रोषाला तसेच त्यांच्या अडचणींना सामोरं जावं लागलं. पुन्हा त्या ठिकाणी असणारे सगळे महायुतीचे कार्यकर्ते, त्यासोबत निरा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, त्यासोबत पिसरुटीचे सरपंच, त्या ठिकाणचे उपसरपंच, गुळुंचे, कर्नलवाडी, वाल्ले, दौंडस, जेऊर, मांडकी या सर्व ग्रामपंचायतींनी आपल्याला त्यांचे ग्रामसभेचे ठराव दिले. त्या ठरावाची पोच आम्ही स्वतः त्या ठिकाणी पोच केल्या ऑफिसमध्ये. त्या ठिकाणी माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामार्फत तिथे पाठपुरावा चालू होता. यापूर्वी देखील कैलासवासी बापट साहेबांनी त्या ठिकाणी PMPL सुरू होण्यासाठी आपल्याला अत्यंत चांगली मदत केली होती.
त्यासोबत पुन्हा त्यानंतरनं काय त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण, त्यांचे जे OSD आहेत चौरे साहेब, त्यांनी देखील ह्या अडचणी समजून घेतल्या. त्यानंतरनं खऱ्या अर्थाने त्यांनी त्या ठिकाणून डायरेक्टली आदेश केले की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही PMPL चालू झाली पाहिजे. तर त्यांच्या ह्या आदेशामुळे आज खरं तर ही PMPLची सेवा आपल्या सगळ्यांच्या अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय म्हणजे लावून धरली. त्या ठिकाणी सारखं ऑफिसला जाणं, आता काही कार्यकर्त्यांना ते ऑफिस कुठे तेही माहीत नाही ॲक्च्युली. तर आम्हा ठराविक लोकांना फक्त या सगळ्या गोष्टी माहिती दिलेल्या आहे आणि आपल्या गावासाठी, आपल्या परिसरासाठी ही सेवा पूर्ववत झालेली आहे. त्यामुळे सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांचाही विशेष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब हे आत्ताच नुकतेच लोकसभेच्या प्रचारासाठी नेरेमध्ये शेवटची सभा झाली त्यावेळेस आले होते आणि त्यांना PMPLचा प्रश्न हे नेरेकरांनी मांडला होता, प्रस्ताव दिला होता नीरा शहर अध्यक्षांनी व ग्रामपंचायत सदस्य तसेच विराज काकडे यांनी. तेव्हा आदरणीय अजितदादांनी स्पष्ट आणि शब्दात सांगितलं होतं की हे आत्ताचं एवढं इलेक्शन संपू द्या, लगेच PMPL चालू करतो. आणि खरंच जो विकासाचा वादा अजितदादा आहे त्याचप्रमाणे दादांनी तो शब्द पाळला. पण मी हे श्रेय फक्त दादांना देत नाही आहे, कारण की महापालिका हे भाजपच्या हातात आहे. इथले आमदार, स्थायिक आमदार हे आपले संजय जगताप साहेब आहेत, खासदार सुनित्रा वहिनी आहेत, सुप्रियाताई आहेत, मी आणि निरेकरांचे सर्व जे घटक पक्ष आहेत सर्व यांनाही ते श्रेय देतो. आणि खरं जे काम केलं आहे ते जे फॉलोअप करायचं काम केलं ते निरेतले शहर अध्यक्ष जे आपले प्रमोदजी काकडे आहेत त्यांनी तिथं फॉलोअप करायचं. ते सतत ते कोलते साहेब असू देत, अण्णा चव्हाण असू द्यात, प्रमोद काकडे असू दे आणि इथे सर्व जे सरपंच आहेत, उपसरपंच आहे, यांनी जे लेटर द्यायचं काम हे इथल्या नागरिकांनी केलेलं आहे. त्यामुळं हे जे आनंदाचा आज जो दिवस आहे तो त्यासाठी मी सर्व निरेकरांचे हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद.